हाय फ्रेंड्स, बेस रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मिसळ। तर यासाठी घेतलेली आहे मी मटकी आणि हा कच्चा नारळ मी याच्यामध्ये तीळ आणि जिरे ॲड करून मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे। तसेच बारीक चिरलेला कांदा, हळद, ही कांदा लसूण चटणी आहे आपण जी घरी बनवतो नेहमीची ती, पोहे मिसळचा बेस बनवण्यासाठी, आले लसूणची पेस्ट, गरम मसाला थोडासा, फरसाण आणि चवीनुसार मीठ। तर मग चला आपण बनवूया मिसळ। सर्वात आधी एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपली मटकी ॲड करायची। आणि या मटकीमध्ये थोडीशी हळद घालून याला चांगली बॉईल होण्यासाठी म्हणजे मटकी चांगली शिजण्यासाठी झाकण लावून ठेवून द्यायचं। तर दुसऱ्या साईडला जोपर्यंत आपली मटकी शिजते, पाण्याला बॉईल येते, तोपर्यंत आपण काय करायचं, दुसऱ्या साईडला दुसऱ्या पातेल्यामध्ये तेल घ्यायचं, एक 2 ते 3 चमचे त्याच्यामध्ये ॲड करायचा बारीक चिरलेला कांदा। कांदा चांगला तेलामध्ये फ्राय करायचा। आता याच्यामध्ये ॲड करायचं आपला ओल्या नारळाची पेस्ट जी आपण करून घेतलेली होती। काही लोक ओल्या नारळाचं दूध देखील वापरतात, मी इथे पेस्टच वापरलेली आहे। अगदी घरच्या घरी मसाल्यापासून बनणारी ही मिसळ आहे आणि पटकन बनणारी ही मिसळ आहे। आणि हा आता नारळाला ना तेलामध्ये चांगले तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं। आता जोपर्यंत तिथे आपलं नारळ फ्राय होतंय म्हणजे नारळाचा पेस्ट फ्राय होतोय, तोपर्यंत आपण इथे बघा मटकीला चांगली उकळ आलेली आहे। आणि याचा मग आता आपण गॅसचा फ्लेम बंद करायचा मटकीचा। तर दुसऱ्या साईडला लगेच आपला नारळाची पेस्ट फ्राय झालेली आहे, त्याच्यामध्ये आपला कांदा लसूण चटणीचा मसाला, आले लसूणची पेस्ट आणि थोडासा गरम मसाला घालून त्याच्यामध्ये फ्राय करायचं। आपण पाहू शकता आताच याला रेड कलर आलेला आहे। आता दुसऱ्या साईडला आपलं बॉईल झालेली जी मटकीचं पाणी होतं ते वेगळं करायचं आणि मटकी वेगळी करायची आणि ते बॉईलचं पाणी न टाकता तेच आपण या मिसळमध्ये वापरायचं। ही झाली आपली मिसळची तर्री तयार। तुम्ही मटकी याच्यामध्ये नाही ॲड केली तरी चालेल किंवा अशीच ही तर्री बनवली तरी चालेल आणि मटकी वरून वापरली तरी चालेल। आणि याच्यामध्ये आता ॲड करायचं चवीनुसार मीठ। तर याला आता बारीक फ्लेमवर उकळ येण्यासाठी ठेवून द्यायचं। मी मटकी आता याच्यामध्ये ॲड केलेली आहे। तुम्ही मटकी अशी सेपरेट ठेवली तरी चालेल, याच्यामध्ये नाही ॲड केली तरी चालेल, नुसता हा तर्री बनवली तरी चालेल, कशाही पद्धतीने तुम्ही मिसळ बनवू शकता। तर मी याच्यामध्ये आता मटकी ॲड केलेली आहे आणि ती बॉईल होण्यासाठी बारीक फ्लेमवर ठेवलेली आहे। तर दुसऱ्या साईडला आपण बनवूया मिसळचा बेस। तर यासाठी घ्यायचं एक 2 चमचे मिसळचा बेस मी हा पोह्याचा बनवलेला आहे। तर आपण बटाट्याचा देखील बनवू शकता, बटाटा आपण बॉईल करून घेऊ शकता। तर मी इथे पोह्याचा बेस बनवलेला आहे। तर इथे मी आधीच पोहे आपले कांदा पोहे करून घ्यायचे, मोहरी, मोठे जिरे, तसेच शेंगदाणे आणि आले, कांदा आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता ह्याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय करायचा। आणि हळद, तसेच चवीनुसार मीठ देखील याच्यामध्ये ॲड करायचं आणि मग लास्टला पोहे ॲड करायचे। पोहे मी आधीच 5 मिनिटे भिजवून घेतलेले होते। हे झाले आपले कांदे पोहे रेडी। मी पोह्यांचा मिसळचा बेस बनवलेला आहे। तर जोपर्यंत आपले हे पोहे बनले तोपर्यंत ना साईडला आपल्या मटकीला म्हणजे मिसळच्या
तर्रीला चांगला बॉईल आलेला होता. तर आता आपण गॅसचा फ्लेम बंद करायचा. आपण पाहू शकता किती चांगला कट आलेला आहे. मिसळमध्ये मेन महत्त्वाचं म्हणजे कटच असतो. कट हा आज चांगला रेड कलरचा आणि चांगल्या रीतीने यायला पाहिजे. तर आपण चला लावून घेऊया आता मिसळची प्लेट. तर यासाठी मी एका प्लेटमध्ये खाली बेसला लावलेला आहे पोहे आणि त्याच्यावरती मटकी थोडीशी टाकायची, म्हणजे ॲड करायची, आणि बारीक चिरलेला कांदा, फरसाण, परत बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर. तसेच साईडला मी थोडंसं ॲड केलेलं आहे फरसाणा. आणि ही या वाटीमध्ये आपली मिसळची तर्री आणि हा आपला मिसळचा ब्रेड. तर चला, ही झालेली आहे आपली मिसळ तयार. तर घरामध्ये नक्की ट्राय करा. तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपीसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी थँक्यू.